पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीतील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज। नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी, परिसरात ढगफुटीची शक्यता, तर शाळा आणि महाविद्यालयांसह आठवडी बाजार आणि देवस्थानही बंद राहणार। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर, 408 नागरिकांची सुटका, पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नका, प्रशासनाचं आवाहन, तर सोहळ्यात केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार। 19 तासांनंतर मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी अखेर खुला, मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना, दरडीचा मलबा बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक सुरू। इन्फ्रामॅन म्हणून घेता आणि प्रकल्पाची काय अवस्था केली आहे, मिसिंग लिंकचं सेफ्टी ऑडिट झालं का, विरोधकांचा सरकारला सवाल, तर बोगद्यामध्ये कुठेही नुकसान नाही, समोरच्या भागात दरड कोसळली, फडणवीसांकडून स्पष्ट। वसई, विरार आणि नालासोपाऱ्याला पुराचा बेढा, सलग चौथ्या दिवशी तुफान पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप, छाती एवढ्या पाण्यातनं नागरिकांचा प्रवास, रेल्वे रुळही पाण्याखाली। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला पूर, तर नागोठणे शहरामध्ये पाणी शिरलं, महाड शहरालाही सावित्री नदीचा वेढा, अनेक पूल पाण्याखाली, महाड आगारातील ग्रामीण आणि लांब पल्ल्यांची एसटी वाहतूक ठप्प। लोणावळ्यामध्ये पर्यटकांवर निर्बंध, कलम 163 लागू, अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी, पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, कर्जत दरम्यानच्या घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर 17 एक्सप्रेस गाड्या रद्द। अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर, ट्रस्टच्या बैठकीत दोघांनाही प्रवेश नाकारला। चोरीच्या निमित्तानं हिंदूंविरोधात काही लोक षडयंत्र रचतायत, इथून पुढे कुणालाही आमच्यावर बोट ठेवता येणार नाही असं काम करू, राम मंदिर ट्रस्टच्या गोविंदगिरींचा दावा।